धाराशिवमधील लोहारा तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार प्रवीण स्वामी आहेत। काय सांगाल? काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं, जे उभं पीक होतं ते आडवं झालं, काय किती प्रमाणात एकूण बाधित क्षेत्र झाले? काल दिनांक 17 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि प्रचंड अशी गारपीट देखील त्या ठिकाणी झाली। आणि याच्यामध्ये प्राथमिक अंदाज असा आहे की तहसीलदार लोहारा आणि उमरगा यांच्याकडून घेतलेल्या अहवालानुसार कमीत कमी 250 ते 300 हेक्टर जमीन बाधित आहे आणि त्या ठिकाणी असणारा गहू, ज्वारी, हरभरा ही पिकं जमीनदोस्त झाल्याची दिसत आहेत। कापसाचं पीक काही ठिकाणी होतं तेही नुकसानग्रस्त झालंय। मुख्यतः जे नगदी पीक आहे, केळी आहेत, द्राक्षे आहेत, आंबे आहेत आणि कांदे त्या ठिकाणी पॅकिंगसाठी ठेवलेले होते, त्यांचं नुकसान प्रचंड झालेलं आहे। आधीच मागच्या आपल्याला माहित आहे मे महिन्यापासून ते ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी होऊन शेतकरी संकटात होता। आता आणि पुन्हा हे आसमानी संकट आहे। या आसमानी संकटामध्ये सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे असं वारंवार जरी म्हणत असलं तरी पाहिजे तितकी मदत मिळत नाही। मी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये औचित्याच्या मुद्द्यामधून बागायती जे पिकं आहेत, केळी, द्राक्ष, ज्या शेतकऱ्याचं आता सध्या नुकसान झालंय त्याच्या संदर्भात मदतीची काय मागणी करणार आहात का सभागृह? हो, आता सध्या काल जे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण बागायती पिकांसाठी हेक्टरी 50,000 आणि जे कोरडवाहू आहेत म्हणजे ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासाठी हेक्टरी 25,000 ते 30,000ची मागणी करणार आहोत। माननीय कृषी मंत्री, मुख्यमंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे नक्की याचा विचार करतील असं मला वाटतंय आणि त्यांनी ते करावं। धन्यवाद तुम्ही आमचे संवाद साधल्याबद्दल। हे होते आमदार प्रवीण स्वामी। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।